लाडक्या बहिणींचे 1500 परत घ्या, पण महिलांना नागरी सुविधा पुरवा. आम्हाला भीक नको, पण सुरक्षित जगू द्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब हडपसरकडे लक्ष द्या, अशी मागणी करत महापालिकेच्या हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. माजी आमदार शिवसेना नेते महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात आले. महिला सुरक्षित नाहीत, रस्त्यावर खड्डे, ड्रेनेज सुविधा, नागरी सुविधेअभावी महिला त्रस्त आहेत. मूलभूत प्रश्न सोडविताना निधी नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना लाडक्या बहिणींनी आज पैसे परत केले. भीक नको, आम्हाला सुविधा पुरवा, अन्यथा महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार महादेव बाबर यांनी यावेळी दिला. सरकारने 1500 देऊन महिलांची चेष्टा केली. आम्हाला नागरी सुविधा नाही, महिला संतप्त आहेत. सरकारने जर हडपसरमधील प्रश्न सोडवले नाही, रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा विद्या संतोष होडे यांनी दिला. या आंदोलनाप्रसंगी माजी आमदार महादेव बाबर, अमोल हरपळे, विद्या होडे, नितीन गावडे, विक्रम लोणकर, दत्ता खवळे, महेंद्र बनकर, देवेंद्र भाट, संजय सपकाळ, राम खोमणे, विजय दरेकर, प्रवीण रणदिवे, प्रसाद बाबर, सूरज घुले, संतोष दर्शिले, संतोष होडे, कुणाल लोणकर, सोमनाथ गायकवाड, सतीश कसबे, मयूर फडतरे, जितू कदम, कुणाल वाघ, वैशाली काळे, शिवानी चौधरी, आशा लोणकर, श्वेता लोणकर, अनुराधा दरेकर, सोनाली भोवाळ, नीलम भोपळे, संगीता देशमुख, कुसुम मोराळे आणि शिवसैनिक उपस्थित होते. आजचं आंदोलन घेण्याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये केशवनगर, मुंडवा, मांजरी आणि हडपसर भागातील काही बरेचसे रस्ते, त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले खड्डे, मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचे साचलेले ढीग, ड्रेनेज नसलेल्या काही एरियांमध्ये ड्रेनेज नसलेली दुर्गंधी आणि अवस्था, त्याच्यामुळं आम्ही गेल्या आठवड्यामध्ये सर्व तमाम शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. झेड कॉर्नर केशवनगरला त्यावेळेला अधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं आणि त्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांनी आम्ही ज्यावेळेला अधिकाऱ्याला फोन केला की बाबा हे रस्ते कधी करताय, या रस्त्याचे खड्डे तरी किमान तुम्ही बुजवा, परंतु यांनी कुठल्याही प्रकारचं काम 10 दिवसामध्ये केलं नाही, स्वच्छता केली नाही, ड्रेनेज नाही. त्यामुळं त्यांना आम्ही विचारलं तुम्ही का करत नाही. त्यांच्या बोलण्यात आलं की आम्हाला बजेट या ठिकाणी खर्च करायला बजेट नाहीये, पैसे नाहीये, भीक लागलेली आहे, म्हणून तुमचे आम्ही रस्ते, खड्डे, ड्रेनेज, कचरा उचलू शकत नाही. म्हणून शेवटी माझ्या भगिनींनी, महिला भगिनींनी, आमच्या विद्याताई होडे, मुडव्याच्या बऱ्याचशा केशवनगरच्या भगिनी, हडपसरच्या आहेत, दत्ता खवळेंच्या शाखेतल्या काही आहेत, दादा गावड्यांच्या शाखेतल्या काही आहेत, अमोलच्या इथल्या आहेत, विक्रम लोणकर इकडच्या काही आहेत. या सगळ्या महिला भगिनी आल्यात की आमचे 1,500 परत घ्या, पण आम्हाला चांगले रस्ते द्या. आमचे 1,500 मुख्यमंत्री साहेब, कमिशनर साहेब परत घ्या, पण आमची स्वच्छता करा. आम्हाला डेंग्यू, मलेरिया, ताप, थंडी, आजार, रोगराई पसरती, कचरा साफ करा, ड्रेनेज साफ करा, चांगले रस्ते द्या. 24 तास पाणी देणार ते नका देऊ, किमान 5 तास पाणी द्या. अशा असंख्य प्रश्न, स्ट्रीट लाईट लावा, हे असंख्य प्रश्न आहे. आणि महानगरपालिकेला भीक लागली म्हणून लाडक्या बहिणीचे जे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते त्या आमच्या भगिनींनी बघा, यांच्या हातामध्ये या ठिकाणी पैसे आहेत, 1500 रुपये ते द्यायला परत आलेले. हे 1500 परत घ्या, परंतु बाबांनो आम्हाला सुविधा द्या, आम्हाला रस्ते, पाणी, रोड या सगळ्या सुविधा द्या. यासाठी आजचं आंदोलन आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आजचं आंदोलन हे महिलांनी मोठ्या योगदानाने, आज महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे. आंदोलनाचा मुख्य विषय हे जे 1,500 रुपये आमच्या हातामध्ये आहेत ते 1,500 आम्हाला नकोय, कारण या 1,500मुळे तुम्ही आमच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यांच्यासाठी बजेट नाही. म्हणून तुम्हाला जर भीक लागली असेल तर आम्हा बहिणींकडूनच हे पैसे तुम्ही परत घ्या, पण आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा पाहिजे, 24 तास पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, ड्रेनेज लाईन व्यवस्थित असल्या पाहिजेत, रस्ते व्यवस्थित असले पाहिजेत, कारण या मूलभूत सुविधांपासून तुमची बहीण वंचित आहे आणि तिला या 1,500च्या भिकेसाठी तिला दवाखान्यामध्ये पैसे खर्च करावे लागत आहेत. आज आमचे तुमचेच भाचे
हे या अनारोग्यामुळे आजारी पडत आहेत. अस्वच्छ पाणी पिल्यामुळे, मच्छर चावल्यामुळे आज हिवताप, डेंगू यासारखे आजारी पडत आहेत. मग हे 1,500 तुम्ही कशासाठी देत आहात? ही भीक आहे, ती परत घ्या, आम्हीच तुम्हाला देतो, पण आम्हाला मूलभूत सुविधा ह्या मिळाल्याच पाहिजेत. यासाठी महिलांच्या तर्फे हे आम्ही आंदोलन केलेलं आहे. हो, हे पैसे आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवणार आहोत. हे पैसे घ्या, कारण तुम्ही वारंवार एकच सांगताय की आमच्याकडे बजेट नाहीये, मूलभूत सुविधा आम्ही तुम्हाला पोहोचू शकत नाहीये. मग फक्त तुम्ही मतदान निवडणुकीच्या तोंडावर ही भीक आम्हाला देत आहात का? आम्हाला आमच्या हक्काच्या सुविधा पाहिजे आहेत, त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत. सरकारने जे 1500 रुपये प्रत्येक भगिनीला भाऊबीज म्हणून दिलेली आहे, रक्षाबंधनाची भेट म्हणून दिलेली आहे. पण या 1500 रुपयाची खरंच कोणाला गरज नाही, कोणत्याही महिलेला गरज नाहीये. कारण आज जी मूलभूत गरज आहे, रस्ते, ड्रेनेज, परत स्वच्छता, नद्यांचं पाणी, या कोणत्याच गोष्टी व्यवस्थित पुरवल्या जात नाही. तर हे 1500 रुपयामध्ये आम्ही नक्की काय काय करणार आहोत? आरोग्य व्यवस्थित करणार आहोत, रस्ते व्यवस्थित करणार आहोत, परत खड्डे व्यवस्थित करणार आहोत, की कोणत्याही गोष्टी व्यवस्थित करणार आहोत? तर हे आम्हाला 1500 रुपये सरकारचे नको आहेत. हे तुम्ही परत घ्या आणि आम्हाला आमच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आम्हाला परत द्या. जे आजचं जे आंदोलन चाललेले, जे महिला यांना जे काही सुविधा नाहीत, त्याच्यामुळे एवढं संताप झालेलं आहे की जे 1,500 रुपये तुमचे परत घ्या, पण जे खड्डे पाण्याची जी अवस्था झालेली आहे, आम्हाला पाण्याने खड्डे व्यवस्थित हे करा, पाणी आम्हाला चांगलं द्या, स्वच्छ पाणी द्या, खड्डे बुजवा. त्या खड्डेमुळं किती जणांचे बळी गेलेले. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव